बोलो जय श्री राम। पैसा वाला बन गया मैं नाशिक में आके। पुढच्या येत्या 2-3 वर्षात समृद्धी तुम्हाला दिसणार आहे बिग बॉस मराठीमध्ये। इतक्या सुंदर सुंदर पतंग पाहिलेत आणि मला माझे कळव्याचे दिवस आठवत आहेत। नाशिकला म्हणजे मी जरी येतो ना तरी मम्मी असं गाणं लावते आणि माझं स्वागत करते। म्हणजे हे प्रत्येकासाठी असतं आमचं। गाणं लावते का? हे बघ ना। अरे बाबा बाबा एवढं जा जा। अरे हे काय आहे? अरे हे वेगळं आहे। अरे धन्यवाद। माझ्या घरात नेहमी होतं। हो का? मी येतो ना मुंबईवरून तेव्हा लाडका। अरे थँक्यू। ये वीडियो के लिए नहीं बड़े भैया सच्चा प्यारे मेरा। मम्मीला माहिती नव्हतं तू व्हिडिओ बनवणार आहे। पैसा वाला बन गया मैं नाशिक में आके। पैसा कमा लिया। हे बिग बॉसचं घर आहे का? इथे बरंच काय मिळते। महाराजांचं घर आहे। प्रेम प्रेम प्यार पण हे खूपच कमाल आहे। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच ताई। त्रिशूलच्या पण पाया पडणं गरजेचं आहे पण तो मित्र झालाय माझा। थँक्यू। हे 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 कसं सुचलं तुम्हाला? हे पहिल्यांदा तुम्ही आयुष्यात कधी केलं होतं असं कोणाला? आयुष्यात पहिल्यांदा कोणाला केलं होतं? महाराजांना केलं होतं। क्या बात आहे। हे जे मी घातलंय त्याचं काय करायचं? तर कसं काढायचं असतं? असं घालून बसायचं? पैसे खर्च करायचे नाही। आता मी या घरात असंच वावरायचं ना? नाही यार असं वावरायचं जरा असं चालतो ना। हे काढतोय मी पण म्हटलं आजचा खर्च सुटला। मी विचार केला होता की ब्लॉग मधनं येणारे पैसे आजचा खर्च सोडवतील पण काकू थँक्यू तुम्ही हा खर्च सोडवलात। थँक्यू। मी आता एक जोक सगळे एक जोक घडला। मी म्हटलं बिग बॉसच्या घरात म्हटलं सगळ्यात गोड व्यक्तिमत्व त्रिशूल होता ज्याच्यासाठी मी शेंबूड करून रडलो होतो जे टेलिकास्ट नव्हतं आलं शेंबूड निघताना। पण इतका गोड म्हटलं इतका गोड की याच्यावर का कोणी नाही तर काकू म्हणाले मी गोड नाही का? म्हटलं ह्याच्याबरोबर गुण माझ्यामध्ये आले। म्हटलं ह्याच्यावर 36 दिवस राहिलोय मी। रात्री तो माझ्यासोबत नसायचा कोणाबरोबर तरी वेगळ्या गप्पा मारायचा। तर तुम्ही काय म्हणालात? हातपाय पण दाबायचे। कोणाचे हात पाय दाबले आणि मला दिसले नाहीये। मी टेलिकास्ट पाहिलं हे टेलिकास्ट झालं नाहीये। अरे मम्मी काही सांग कोणाचे हात तास झाले होते आपण एकमेकांचे हात पाय दाबायचो ना प्रत्येकाच्या। रात्री नाही दाबायचो। रात्री दाबलेच नाही मम्मी ते चुकून बोलली। सगळ्यांनी पाहिलं डाळ खिचडी आणि हे सगळं आणि हे एवढं सगळं दिलंय जबरदस्ती। आता मी काकूंना म्हटलं जेवढं तुम्ही माझ्या पानात वाढणार त्याच्या दुप्पट याच्या पानात। बघा ना स्वतःच्या पोराला मेंटेन ठेवण्यासाठी काकूंचा हा कट आहे। स्वतःच्या पोराला मेंटेन ठेवण्यासाठी त्याला खायला काहीच जबरदस्ती नाही। इकडे बघा इकडे बघा। आणि तू काय म्हणालीस हे सगळं डाएटचं आहे ना? डाएट करतो तू डाएट करतोस म्हणून तुझ्यासाठी खास। हा मग माझ्या डाएटचं आहे। हो तुझ्याच डाएट मी सगळं खातो त्यामुळे हे माझ्या डाएटचं आहे। काय 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 मॅम तुम्हाला कुठेतरी पाहिलंय? सो आम्ही मॅडमची वाट बघत इथे आम्ही मॅडमची वाट बघत खूप वेळ झाला। फार रडवलंय तुम्ही। मग तुम्ही तुमचं दुःख सांगतात की तुमचे टिश्यू संपतात ते का? माझ्या घरातले टिश्यू संपले पण माझ्या घरातले फार रडले यांच्यासाठी। क्या बात आहे। मी इथे याच्यासाठी रडलो याचं कौतुक नाही। असा हसरा चेहरा माझी आई बघेल ना ती फार खुश होईल। तुमच्या आयुष्यात फक्त दुःख आहे। आम्ही नक्की 2-3 वर्षात जाणार आहे। ओव्हर ऍक्टिंग होत ना आम्ही दोघं खूप ओव्हर ऍक्टिंग ना। बिग बॉस मध्ये सगळेच ओव्हर ऍक्टिंग असतात त्यामुळे आम्हाला घेतलं होतं। बिग बॉस मध्ये मसाला तेव्हाच मिळतो जेव्हा ओव्हर ऍक्टिंग असते। पण हिला बोलवलं होतं बिग बॉस मध्ये ओव्हर ऍक्टिंग करायला पण ही गेली नाही। मी सांगतो या व्लॉग मध्ये पुढच्या येत्या 2-3 वर्षात समृद्धी तुम्हाला दिसणार आहे बिग बॉस मराठीमध्ये। ऐक ना मगाशी जे काही डिस्कशन केलं आपण ब्लॉग मध्ये शूट केलं नाही ते जर ऐकल्यानंतर ती येईल असं तुला वाटत असेल तर ह्याचा चेहरा आणि समृद्धीचा चेहरा सेम होईल। एवढा सुंदर चेहरा आहे काय आहे हे ह्याच्यावर केली। ऐक ना अरे तुला चांगलं राजा राजा जंगलाचा राजा तो राजा ठीक आहे तो चेहरा बिग बॉसचा शेर होता तो तुला डायरेक्ट चित्ता होता चित्ता चित्ताच म्हणाली ती। इतक्या सुंदर सुंदर पतंग पाहिल्यात ना मी या
इतक्या सुंदर सुंदर पतंग पाहिलेत आणि मला माझे कळव्याचे दिवस आठवतात की मी पतंग प्रचंड उडवायचो आणि गच्चीत जायचो संध्याकाळी 5ला ते रात्री 8-8:30 पर्यंत पतंग दिसत नसली तरी एक अंदाजे आपलं उडवत राहायचं, काटाकाटी करायची. मग आपली पतंग गेल्यानंतर त्रास व्हायचा, मग आईकडनं ते 10 रुपये मागायचे एक्स्ट्रा, त्यातच मांजा आणायचा आणि मांजाचे पैसे परवडेबल नसायचे म्हणून त्याला एक दोरा मिळायचा जो स्वस्तात मिळायचा. मग त्याला तो जॉईन करायचा, कन्नी नीट बांधायची आणि मस्त आकाशात आपली पतंग उडवायची आणि कोणी काटाकाटी करू नये आणि आपली पतंग कापली जाऊ नये याची काळजी घ्यायची. हे सगळ्या गोष्टी मला आता या पतंग बघून आठवल्या. जाम भारी वाटलं मला इच्छा झाली पतंग उडवायची, पण उद्या शूटिंग असल्यामुळे आम्ही शूटिंगची पतंग उडवू, कोणाला न करता पतंग. सिरियसली मला आठवलं, मला असे नंतरच्या वाक्याला मी अच्छा. आणि जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा हे पूर्ण पाण्याच्या खाली जातं. हो म्हणजे ब्रिजच्या एकदम आपल्याला बघायला मिळेल रामकुंड. काय मिळेल बघायला मिळेल का ते रामकुंड वरनं? नाही आता आपण खाली चाललोय आता. हे मालेगाव स्टँड सिग्नलवरून राईट घेतलं. हे रामकुंड. आपण तिकडे जाऊयात ना. अरे हे छान होते फोटो. इतकी सुंदर गोदाम आहे इकडे. फक्त लोक जरा सिन्सिअरली सुंदर राहायला लागली तर अगदी गोष्ट खरी आहे की अजून सुंदर दिसेल ती. Shut your mouth, baby. Shut your mouth. बोलूया आपण आता मंदिरात आहे. आपण मंदिराच्या बाहेर आहे. बघता त्रिशूलचं काय बघता तुम्ही? नेहमी बघतो, त्यांची मम्मी खूप आवडते आम्हाला. मम्मी बघ तुझं काय तुमच्याबरोबरची बहीण असते त्या पण. ती माझी खरी बहीण किरण ना नाही मी यांचा कॅमेरामॅन आहे. मी यांचा कॅमेरामॅन आहे, बाकी कोणी नाहीये. यांना वाटतं की ही बिचारी कन्फ्यूज आहे, क्या चल रहा है जिंदगी. अतिशय उत्तम वाडा आहे किंवा हे गोरेराम मंदिर, सॉरी, हे अतिशय उत्तम आहे. मला मी जर चोर असतो ना, चोर आयुष्यात, मी जर आयुष्यात चोर असतो तर या ज्या खिडक्या बिडक्या आहेत, या खिडक्या किंवा ही आरच्या आतमध्ये ती तुम्हाला दिसेल. आपण जाऊया या मंदिरात. बराच वेळ पाहिजे. देवालयात सुद्धा मी चोरी करायला घाबरलो नसतो. इतकं सुंदर आर्किटेक्चर पूर्वीच्या मंदिरांचं आहे, इतकं सुंदर आर्किटेक्चर. सो म्हटलं तसं की मी या गोष्टी चोरी करून घरी नेल्या असत्या. या आर्च, हे दरवाजे, या सगळ्या गोष्टी. जय हनुमान. या सागाच्या कमाल गोष्टी. अतिशय सुंदर मंदिर. म्हणजे या मंदिरात फार गर्दी कमी होती. गोरेराम मंदिर. आणि सत्यनारायणची पहिली मूर्ती मी पहिल्यांदा आयुष्यात पाहिली, सत्यनारायण महाराजांची. आणि जिथे कोणी नसतं तिथे जी शांती जी असते ती या मंदिरात मला फील करता आली नाशिकमध्ये. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. आता माझं लग्न ठरलं म्हणून, नाही तर माझ्याकडे एक चान्स होता. अशी वाडा असलेली एखादी मुलगी, एकुलती एक, लगेच. हा म्हणून तर. पण ऍक्च्युअल वाडा तो ऍक्च्युअल वाडा असतो. लगेच मी लग्न केलं असतं. काय म्हणतो?
काय सुंदर मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आणि ठेवलंय सुद्धा हे उत्तम. म्हणजे काळ्या पाषाणात हे जे काही वास्तुशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी केलेलं आहे. अतिशय कमाल वातावरण आहे इथे, खूप भारी वातावरण. कमाल कमाल वाटते, कमाल. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी आचार्य आले आहेत, सहर्ष स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. हरे कृष्ण. राजा राम राजा राम राजा राम. जय जगदाम जय जगदाम जय जगदाम. यजमानांनी डोळ्याला पाणी लावायचे. नेत्राद्या मुदग स्पर्शः शरीरं मार्जयेत. सर्व यजमानांनी पुढे गंगेच्या काठावर गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्र्यंबकराजा तोषभूमी साधवी सज्जन संगतीचा
होतात आणि कधीही 4 दिवसाच्या वर राहत नाही. सो अशा प्रकारे गोदावरीचं उत्तम दर्शन घेऊन आरती करून आम्ही निघालो आता खायला प्यायला आणि बॅटरी पूर्ण लो झाल्या असल्या कारणाने मी आता ब्लॉग इथेच थांबवतोय. तर आता त्रिशूल मराठी आम्हाला खायला घेऊन जात आहेत. समृद्धी केळकर यांची वेगळी डिमांड आहे खाण्याची, माझी वेगळी डिमांड आहे खाणी. हा कुलकर्णीच पावभाजी 1980 नको जाऊ दे 89 ठीक आहे जे काय असतील ते. पण ब्लॉग तुम्हाला नक्की आवडलाय मला खात्री आहे. सो असेच ब्लॉग घेऊन येणार आहे मी अजून जास्त. आणि आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम आम्ही उद्या शूट करूच, पण त्याआधी म्हटलं तुमच्या समोर हा ब्लॉग आणू. आणि प्लीज सगळ्यांना सांग तुझ्या चाहत्यांना ब्लॉग बघा, अक्षय केळकरचे ब्लॉग बघा, त्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि काय शेअर करा. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. त्रिशूलचं प्रेम तर तुम्ही पाहिलं असेल किती आहे बिग बॉस मध्ये. त्रिशूल सांग माझ्यावर प्रेम करायला. नक्की याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लाईक करा. जय श्रीराम. जय श्रीराम. गोदावरी मात की जय.